श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ह्या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आज आपण जाऊया आता आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे व्हिटॅमिन B12च्या कमतरतेविषयी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तुम्हाला सतत थकवा येतोय का, विसर भोळेपणा वाढलाय का, हातापायात मुंग्या येत आहेत का, तर हे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं असू शकतात एका अत्यंत महत्त्वाच्या जीवनसत्वाच्या कमतरतेची, ते म्हणजेच व्हिटॅमिन B12. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की व्हिटॅमिन B12ची कमतरता का होते, त्याची लक्षणं कोणती आणि कोणते पदार्थ खाल्ल्याने ही कमतरता भरून काढता येऊ शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका येणार नाही. तर सर्वात आधी बघूया व्हिटॅमिन 12 म्हणजे काय. व्हिटॅमिन B12 हे एक महत्त्वाचे जलविद्राव्य जीवनसत्व आहे, जे मुख्यतः मेंदू, मज्जासंस्था आणि रक्त तयार होण्यासाठी आवश्यक आहे. हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत नाही, त्यामुळे आहारातूनच मिळवावे लागते. आता बघणार आहोत व्हिटॅमिन B12 ची कमतरता का होते, मुख्य कारण कुठले आहेत. तर त्यातील पहिलं म्हणजे शाकाहारी आहार. B12 फक्त प्राणीजन्य अन्न पदार्थात असते, त्यामुळे पूर्ण शाकाहारी लोकांमध्ये कमतरता ही जाणवत असते. पुढील म्हणजे पचनतंत्राचे विकार, जसे की ॲसिडिटीसाठी घेतलेली औषधे किंवा आतड्याचे इन्फेक्शन असेल, यांच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12 ची कमतरता बघायला मिळते. जे वयस्कर व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये शोषण क्षमता ही कमी असते, त्यामुळे वयस्कर व्यक्तींमध्येही व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही दिसून येते. त्यानंतर गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये वाढलेली जी गरज असते, त्यामुळे त्यांच्यातही व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही दिसून येते. आता बघणार आहोत व्हिटॅमिन B12 कमतरतेची प्रमुख अशी लक्षणे कुठली कुठली असतात. पहिलं म्हणजे मानसिक आणि मेंदूशी संबंधित लक्षणं बघणार आहोत. त्याच्यामध्ये विसर भोळेपणा, स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष केंद्रित होण्यात अडचण येणे, चिडचिड होणे, नैराश्य येणे, मूड बदलणे किंवा अस्थिर मानसिक स्थिती, झोप न लागणे किंवा सतत झोप येणे, मनोभ्रम, डिल्यूशन आणि कन्फ्युजन, ही होती मानसिक लक्षणे. आता बघणार आहोत शारीरिक लक्षणे कोणकोणती असतात. त्याच्यात थकवा व अशक्तपणा म्हणजे सतत थकलेपणा जाणवणे, हृदयाचे ठोके वेगाने होणे, डोकेदुखी, दम लागणे, अगदी थोडं काम केल्यानंतर किंवा चालल्यानंतर दम लागणे, त्वचा पांढरट किंवा पिवळसर दिसणे. जिभेचे आणि तोंडाचे लक्षणे कोणती असतात, तर जिभेवर जळजळ होणे, लालसरपणा येणे, चव कमी जाणवणे, तोंडात वारंवार जखमा होणे, ही सुद्धा लक्षणं आहेत. त्यानंतर म्हणजे हातपाय सुन्न होणे, मुंग्या येणे, संतुलन बिघडणे, चालताना अडखळणे, पायांमध्ये कंप किंवा थरथर होणे, हातपाय थंड होणे, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे थकवा, चक्कर, चव नसणे अशा समस्या येऊ शकतात. त्यानंतर लहान मुलांमध्ये जर व्हिटॅमिन B12 ची कमी असेल तर त्यांची वाढ खुंटणे, बौद्धिक विकासात अडथळा येणे, खाण्यात रस न लागणे, सतत रडणे किंवा दुर्बलता, ही सर्व लक्षणं ही दिसत असतात. जर ही लक्षणे वेळेवर लक्षात घेतली नाहीत तर काय होऊ शकतं, तर म्हणजे मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, हातापायातील ताकद कमी होऊ शकते, ॲनिमिया होऊ शकतो, वाढलेले नैराश्य आणि मानसिक आजाराची शक्यता जास्त असते. तर याच्यासाठी कुठकुठल्या टेस्ट असतात, तर त्या म्हणजे सिरम व्हिटॅमिन B12 टेस्ट असते, CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंटची टेस्ट असते, किंवा होमोसिस्टीन आणि मिथिल मॅलोनिक ॲसिड ही टेस्ट व्हिटॅमिन B12 साठी केली जाते. आता बघूया याच्यावर उपचार म्हणजेच उपाय काय काय आहे, म्हणजेच आहारातील स्त्रोत कोणते आहेत. पहिलं म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, त्यातील म्हणजे विशेषतः पिवळा बलक खायचा आहे, मांस, त्याच्यामध्ये कोंबडा, मासे, लिव्हर, त्यानंतर चीज, दही, ताक, फोर्टिफाईड धान्य जसे की B12 पूरक असलेले ब्रेकफास्ट, सिरियल्स यांचा नियमित आहारात समावेश करायचा आहे. तर आपण त्याचे स्त्रोत बघितले. आता बघूया एक
कप दुधामध्ये सुमारे 1.1 मायक्रोग्राम विटॅमिन B12 असते. त्यामुळे रोज दूध किंवा दही घेतल्यास थोड्याफार प्रमाणात गरज भागवू शकतात. त्यानंतर अंडी बघितलं, ज्याच्यामध्ये सुमारे एका अंड्यात 0.5 मायक्रोग्राम एवढं विटॅमिन B12 असतं. तर शाकाहारी व्यक्तींनी जरी अंडी खाल्ली तरी विटॅमिन B12 ची चांगली भरपाई होऊ शकते. त्यानंतर 100 ग्रॅम सॅल्मन मास्यामध्ये 4.9 मायक्रोग्राम विटॅमिन B12 असतं, जे की अतिशय समृद्ध स्रोत मानले गेलेलं आहे. मांसाहारमध्ये जर तुम्ही मेंढी, कोंबडी, लिव्हर यांचं सेवन केलं तर उत्तम प्रमाणात विटॅमिन B12 यांच्यापासून मिळत असतं. तर ही होती संपूर्ण माहिती विटॅमिन B12 बद्दल, की विटॅमिन B12 म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, त्याच्यावर उपाय उपचार म्हणजेच कुठल्या पदार्थात विटॅमिन B12 हे उपलब्ध असतं, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघितली आहे. तर विटॅमिन B12 ची कमतरता ही दिसायला छोटी वाटली तरी ती आपल्या शरीरावर आणि मेंदूवर मोठा परिणाम करू शकते. योग्य आहार, वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ही समस्या सहज टाळता येऊ शकते. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळीला व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या आरोग्यदायी माहितीने. तोपर्यंत स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, आनंदात रहा. धन्यवाद.